हाय हॅलो नमस्कार. तर हा माझा बड्डेच्या दिवशीचा लुक आहे. तर तो कसा दिसतोय ते सगळ्यात आधी सांगा. तर आता थोडी माझी तब्येत ठीक होते, त्यामुळे म्हटलं चला आता व्हिडिओ टाकू. तर ही मी जी ज्वेलरी आहे ते ऑनलाईनच मागवलेली आहे. एकदम रिजनेबल किमतीमध्ये एकदम छान अशी माझ्या ड्रेसला सुटेबल होईल अशी होती, त्यामुळे ऑनलाईन मागवलेली होती. आणि बाकी ड्रेस कसा दिसतोय ते पण सांगा. आणि त्या दिवशी मला हे गिफ्ट मिळालेलं होतं, साडी, एक ज्वेलरी आणि गजरा. या आम्ही तिघांनी इथं एक छान असं तेवढं सेलिब्रेशन केलं. आणि त्याच्यानंतर मग आम्ही बड्डे पार्टीसाठी गेलो होतं. त्या दिवशी असं एकदम स्पेशल असं फिलिंग दिलं होतं. आणि आम्ही दोघींनी सेम असं ट्युनिंग केलेलं होतं पिंकमध्ये. पण अंशी काय थोडीशी रडतच होती. थोडं मग फोटोशूट वगैरे केलं. थोडं रील वगैरे ते काय सगळ्यां चालूच राहते. त्याच्यानंतर केक कटिंगला काही तिने मला काही दिलंच नाही, कारण तिला खूप आवडतं केक कटिंग करायला. मग छान असं बड्डे सेलिब्रेशन वगैरे झालं. आणि गिफ्टमध्ये काय दिलेलं आहे ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये समजेलच. तर पुढचा व्हिडिओ पण नक्की बघा. आणि हे माझं थोडंसं आता आहे एवढं तयारी केले, तर म्हटलं चला थोडंसं फोटो रील वगैरे करूयात. मग आम्ही मस्त जेवण वगैरे करायला घेतलं. आणि हा माझा फेवरेट स्टार्टर आहे. हा कोणाचा फेवरेट आहे त्यांनी पण नक्की सांगा. मसाला पापड, त्यानंतर जेवण वगैरे केलं. आणि असा हा बड्डे छान असं सेलिब्रेट केला. मी म्हणजे कधी एक्सपेक्ट पण केलं नव्हतं की एवढा छान असा बड्डे सेलिब्रेट होईल. आणि तो खूप म्हणजे त्या दिवशीचा दिवस हा माझ्या कायम आठवणीत राहणारा असा आहे. मी घरीच बड्डे सेलिब्रेट करायचं ठरवलं होतं, पण त्यांचं असं म्हणणं होतं की वर्षातून एकदाच बड्डे येतोय, तर का नाही मग आपण बाहेर जेवण वगैरे करून सेलिब्रेट करायचा. तर असा हा माझा बड्डे झाला. सेलिब्रेट कसा झाला ते नक्की सांगा.